गोष्टीच्या कट्ट्यामध्ये आज ऐकणार आहे निळा कोल्हा ही गोष्ट. एक असतो कोल्हा, तो जंगलात राहत असतो. त्याला खूप भूक लागलेली असते, त्यामुळे ते इकडून तिकडं तो फिरत असतो. तेव्हा तो त्या जंगलाशेजारील एक गाव असतं तिथं येतो. तेव्हा त्याला एक ससा दिसतो. तो त्या सशाच्या मागे धावायला सुरुवात करतो. तो ससा जोरात पुढे धावत असतो आणि कोल्हा त्याच्या पाठीमागे धावत असतो. तो ससा झाडामागे लपून बसतो. नंतर काय होतं, कुत्री येतात खूप आणि ती कोल्ह्याच्या मागे धावायला लागतात. कोल्हा खूप खूप जोरात पुढे पुढे धावत असतो आणि ती कुत्री त्याच्या पाठीमागे असतात. मग त्या गावात एक भांडं असतं, त्यात निळं पाणी असतं. तो कोल्हा त्या पाण्यामध्ये उडी मारतो आणि लपून बसतो त्या भांड्यामध्ये. ती कुत्री त्या भांड्याच्या शेजारून जातात, पण त्यांना कोल्हा काही दिसत नाही. थोड्या वेळाने तो कोल्हा बाहेर पाहतो, तर ती कुत्री तिथून गेलेली असतात. मग तो कोल्हा त्या पाण्यातून बाहेर येतो आणि तो त्याच्या जंगलाच्या दिशेने निघालेला असतो. जाताना त्याला खूप तहान लागलेली असते. तो एका तळ्यावर पाणी प्यायला थांबतो. तेव्हा पाहतो, तो म्हणतो आपला रंग खूप वेगळा दिसतोय आणि तो तसाच विचार करत जंगलात चाललेला असतो. समोरून एक येतो सिंह. तो सिंह म्हणतो हा कोणता वेगळा प्राणी आलाय असं म्हणतो आणि तो त्याला घाबरायला लागतो. तो कोल्हा पाहत असतो सिंह पण आपल्याला घाबरतोय, अरे वा म्हणतो आणि तो सिंह जोरात धावत असतो. मग दुसरे प्राणी पण येतात, ते पण जोरात धावायला लागतात. त्या कोल्ह्याला बघून घाबरतात ते. मग कोल्हा जोरात पळत त्यांच्या समोर येतो आणि त्यांना म्हणतो आजपासून मी तुमचा राजा आहे, सर्वांनी माझं ऐकायचं. आणि सिंहाला म्हणतो तू आजपासून माझा प्रधान आहे, मला काय हवं नको ते तू पाहायचं, तू माझ्या शेजारी इथं उभं राहायचं. ते सर्व प्राणी तो कोल्हा जे सांगेल ते सर्व मान्य करत असतात. एकदा रात्र होते आणि पौर्णिमेचा पूर्ण चंद्र पाहून सगळे कोल्हे जंगलातले जोरात ओरडायला लागतात. हा कोल्हा विसरून जातो, हा पण त्यांच्या सुरात सूर मिसळतो आणि जोरात ओरडायला लागतो. तो झोपलेला सिंह जागा होतो. तो म्हणतो हा तर कोल्ह्याचा आवाज आहे, म्हणजे हा दुसरा तिसरा कोणी नसून हा तर कोल्हा आहे. असं म्हणून तो सिंह खूप रागात त्या कोल्ह्याच्या अंगावर झडप घालतो आणि त्या कोल्ह्याची शिकार करतो. गोष्टीचं तात्पर्य काय आहे, सत्य कधीही लपून राहत नाही आणि खोटे बोलून जास्त काळ टिकता येत नाही. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.